खड्ड्यांच्या विरोधात नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरती या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आपल्याला आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला अशा आशयाचं एक बॅनर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। तर या आंदोलनामध्ये आपण जर बघितलं तर नाशिक शहरातील महिला असतील, पुरुष असतील, तरुण मंडळी असतील, ती देखील खड्ड्यांच्या विरोधामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे आणि विविध आशयाचे पोस्टर्स घेऊन या ठिकाणी आपल्याला नागरिक देखील महापालिकेच्या प्रवेशद्वारावरती घोषणाबाजी करत असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर नाशिक शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था असेल, रस्त्यांवर पडलेले खड्डे असतील, यामुळे 5 ते 6 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अनेकांचे अपघात होत आहेत। या संपूर्ण रस्त्याच्या दुरावस्थेवरती आता राजकीय पक्ष देखील आपल्याला आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देखील आज आंदोलन केलं जात आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण या ठिकाणी आंदोलन करतायत, प्रशासनाला जाब विचारतायत, विविध आशयाचे पोस्टर आहेत। आम्ही एक पोस्टर लावलं इथे, ये जंजीर अब जनता ही तोडेगी आणि उठ तरुणा जागा हो, नाशिकच्या विकासाचा धागा हो, ही आजची आमच्या आंदोलनाची टॅगलाईन आहे। जे प्रशासन विशेष महासभेमध्ये आयुक्त झोपतायत, झोपा काढतायत, अरे इथं आमच्या नाशिककरांच्या झोपा उडाल्यात आणि तुम्हाला झोप येते, दुर्दैव आहे हे या नाशिककरांचं। खड्ड्यांच्या मूलभूत प्रश्नावरती नाशिककरांना रस्त्यावरती उतरावं लागतं, आमच्या माता भगिनींना रस्त्यावरती उतरावं लागतं, आमच्या तरुणांना रस्त्यावरती उतरावं लागतं, हे आमचं या नाशिककरांचं दुर्दैव आहे। नाशिक यापूर्वी इतकं बकाल आणि गचाळ कधीही आम्हाला पाहायला मिळालं नव्हतं। 2 महिन्यापूर्वी झालेले रस्ते उखडले जात आहेत, नवीन रस्त्यांना भेगा पडत आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांनी मीटिंग घेतली आणि सांगितलं की 3 महिने डांबर उशिरा मिळालं। मला आपल्या माध्यमातून प्रश्न विचारायचा मुख्यमंत्री महोदयांना, इतके हुशार आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहेत साहेब, कुंभमेळ्याच्या निमित्तानं सगळे रस्ते काँक्रिटीकरणाचे होत आहेत, मग डांबर आपल्याला कशासाठी हवं होतं? अहो किती अजून वेळात काढायचं? दत्तक घेतलं ना तुम्ही नाशिक, काय हाल आहे या नाशिकचे हे विचारण्यासाठी, तो जाब विचारण्यासाठी, खड्ड्यांमध्ये झालेला भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आज आम्ही रस्त्यावरती उतरलो आहोत। इथं जीव गेलेल्या लोकांना 20 लाख रुपयाची किमान मदत व्हावी ही आमची मागणी आहे आणि आम्हाला नाशिककरांना चांगले रस्ते मिळावेत ही आमची प्रमुख मागणी आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर शरद पवारांची राष्ट्रवादी देखील आता आपल्याला खड्ड्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी नाशिककर नागरिक जे आहेत ते आपल्याला आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर जी काही तोडकी मदत जी महापालिकेनं मृत लोकांच्या नातेवाईकांना केलेली आहे ती भरघोस करावी अशा पद्धतीची मागणी राष्ट्रवादी पक्षाकडनं करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन सिद्धेशसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।